हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर मी तुम्हाला आमचं अगदी जुनं घर दाखवणार आहे. माझ्या आजी सासूबाई आणि आजी सासऱ्यांचं हे घर आहे. इथं ही जी चूल दिसते ना, ही माझ्या आजी सासूबाईंची आहे. आणि आपण बघू शकता इथं आजी सासूबाई असं स्वयंपाक करायच्या, पण आता इथं काहीच होत नाही आहे. आणि आजी सासूबाईंची ह्या देवळीमध्ये चिमणी राहायची, त्याच्यामुळे ही देवळी अशी काळी झालेली आहे. आता आम्ही त्याला थोडासा कलर वगैरे दिलेला आहे बाहेरून. त्या घराची खिडकी आहे. पहिले हे जुनं मीटर आहे, आपण बघू शकता. आणि अशा ह्या देवळ्या बनवलेल्या आहेत. हे दरवाजे अशा प्रकारचे आहेत. आणि इथं मस्तपैकी कृष्णाची मूर्ती आहे, आपण बघू शकता. आजी सासूबाई आणि आजी सासऱ्यांच्या काळातलं हे घर आहे आणि हे मस्त आहे. आणि याच्या भिंतीची जर आपण बघितलं आपण याची भिंत केवढी आहे, तर मी त्याची भिंतही तुम्हाला दाखवते. तर आपण बघू शकता आम्ही ह्या जुन्या घरात असं ह्या पडवीमध्ये लसूण बांधून ठेवलेलं आहे. आणि त्याची भिंत जी आहे ना, ती एवढी रुंद आहे, आपण बघू शकता. ही देवळी आहे आणि एवढी रुंद ही भिंत आहे, आपण बघू शकता. आणि आता मी तुम्हाला आतमध्ये दाखवणार आहे. हे घर आता आम्ही वापरात ठेवलेलं नाही आहे, पण थोडंफार असं खत वगैरे काहीतरी आम्ही त्याच्यामध्ये ठेवतो. तर इथं 2 खोल्या आहेत, पलीकडची ती खोली आणि अलीकडची ही खोली. तर माझं लग्न झाल्यावरती ह्या घरात मी राहिलेली आहे. तर ही भिंत आणि इथं एक असं कपाट ठेवलेलं आहे. म्हणजे इथं मध्ये डोअर होतं, म्हणजे दार होतं, पण आता ते दार बंद करण्यासाठी इथं कपाट ठेवलेलं आहे. आणि ते इथंच असंच राहिलेलं आहे, आपण बघू शकता. आणि इथं आमचं काहीतरी असं रद्दीचं सामान आहे. याच्यामध्ये काय आहे बघू बरं आपण. पाईप आहे यात. काय आहे यात, आमचं लाईट फिटिंगचं हे आहे. आणि इथं औषधाच्या बाटल्या वगैरे आहे, असं काहीतरी ठेवलेलं आहे. आणि इथं आमच्या आजींची विळी आहे, आजी सासूबाईंची ही विळी आहे. याच्यावर मी अनेकदा काही कापलेलं आहे, पण आता नवीन विळी आहे त्याच्यामुळे नवीन विळीचा मी उपयोग करते. इथं ही एक पिशवी आहे. ह्या पिशवीत काय आहे आपण बघूया. यात जुने वगैरे ब्लाऊज वगैरे आहेत. आणि इथं हे काही रेनकोट वगैरे ठेवलेलं आहे. इथं ह्या गोणीमध्ये काय भरून ठेवलेलं आहे बघूया. या गोणीमध्ये रद्दी भरून ठेवलेली आहे, मुलांची पुस्तकं. इथं ही मॅग्नेशियमची गोणी ठेवलेली आहे. आणि ह्या घरात इथं एक देवळी आहे. आणि इथं बघा, इथं असे कप्पे करून घेतलेले आहेत. ह्या कप्प्यात आमचं जुनं इंडक्शन ठेवलेलं आहे. जुनं इंडक्शन पेरणी करताना जे काय म्हणतात याला, पेरायच्या ठिकाणी असतं ते परत हा ड्रम, ही जुन्या प्रकारची लोणच्याची भरणी असते ती. आणि कुणी जर चिमणी बघितलेली नसली तर ही चिमणी म्हणजे हिला आपण वात घालायची, रॉकेल टाकायचं आणि ह्या चिमणीच्या प्रकाशात पहिलं सगळं गाव झोपायचं. आणि सगळ्या गावात लाईट कमी आणि चिमणीचा प्रकाश असायचा आणि रॉकेल प्रत्येकाला भेटायचं. इथं माझी एक जुनी शिलाई मशीन आहे, आपण बघू शकता. इथं जुनी शिलाई मशीन ठेवलेली आहे. आणि इकडं परत 2-3 कप्पे आहे. तर हे 2-3 कप्प्यामध्ये आपलं इलेक्ट्रिक सामानच काहीतरी मोटरीचं वगैरे ठेवलेलं आहे, आपण बघू शकता. वरती अशी बूट वगैरे काहीतरी ठेवलेलं आहे. आणि इथं आमच्या बोरचा पंप आहे. आणि इथं जी आहे ती चोपणी आहे, आपण त्याला घर चोपायला. ह्या घरात वरती देखील फरशीच होती, पण काही काळानंतर ती गळायला लागली. मग आपण त्याला पत्रा टाकला आणि ती फरशी आपण इथं अशा घरात बसून घेतली होती. पण ही फरशी सासूबाईंना फरशीपेक्षा परवर जास्त आवडायचा, म्हणून सासूबाईंनी असला मस्त परवर ह्या घराला केलं होतं, शेणाने सारवायचं वगैरे. आता बरेच दिवस झाले इथं सारून वगैरे घेतलेलं नाही आहे, पण तरीही चांगलं आहे, उखणतच नाही आहे. इतकं निबर हा परवर आहे. इथं एक रॅक ठेवलेली आहे, आपण त्या रॅकमध्ये बघूया काय. इथे एक तेलाचा डब्बा दिसतोय, त्यातमध्ये वायरी वगैरे सगळं काही मटेरियल दिसते, आपण बघू शकता. इथं खिडकी आहे, खिडकी आणि केबल वगैरे असंच काही ना काही ठेवलेलं आहे. तर ही आमची जुनी रूम आहे, आपण बघू शकता. आणि आता आम्ही तुम्हाला शेजारची रूम दाखवते. ह्या रूममध्ये माझं लग्न झालं तेव्हा ह्या रूममध्ये मी राहायचे. आणि आता शेजारची रूम दाखवते. तर शेजारच्या रूममध्ये आमची आजी सासूबाई आणि आजी सासरे राहायचे. तर हे बघा,
इथं आमच्या बाबा आजोबांचे कपडे ठेवलेले आहेत. त्यांना पहिल्यापासून सवय आहे, त्याच्यामुळे ते झोपायला नवीन घरात असतात पण कपडे मात्र जुन्याच घरात ठेवतात. अशी ही भिंत. आणि इथे एक देवळे आहे बरं का. आणि ह्या आजीबाईंच्या पेट्या आपण बघू शकता. आमच्या आजी सासूबाईंच्या पेट्या आहे. आत काहीच नसायचं. आजी सासूबाईंचं सगळं ह्या खोटीला असायचं बरं का. त्यात एक पिशवी असायची आणि पिशवीत आहे ना हे असायचं, साड्या चोळ्या वगैरे असायच्या. आणि नंतर माझं हे कपाट आणलं ना, त्यानंतर आजी सासूबाई माझ्याकडे द्यायच्या कपाटात ठेवायला. फक्त एखाद्या 2 साड्या जुन्या वापरायकरता इथं ठेवायच्या, नाहीतर मग देऊन टाकायच्या. आणि ह्या ज्या पेट्या दिसतात ना, ह्या पेट्यात काहीच नसायचं आजीचं. थोडेफार पैसे वगैरे असले तर असायचे. पैसे बी त्या बँकेत ठेवायच्या आणि भाऊंकडे ठेवायला द्यायच्या किंवा अक्कांकडे ठेवायला द्यायच्या. त्यांच्याकडे कधी त्यांनी पैसे वगैरे काहीच ठेवलं नाही. पेट्यात पण काहीच ठेवायच्या नाही. त्या पेट्यात असं कागद बिगद काही बी असायचं. आणि त्यांच्या जमान्यात काहीतरी असं, म्हणजे आमच्या सासूबाई सांगतात की साखर चहा पावडर सगळं असं या पेट्यांनी आजीबाई भरून ठेवायच्या. पण मी आल्यापासून तर त्याच्यामध्ये काहीच नव्हतं. आपलं थोडंफार आजीचं काहीतरी असं ना, आजी काही चावी वगैरे दाखवत नव्हती याच्यामध्ये. आता इथं आम्ही पाण्याची पिशवी ठेवलेली आहे. इथं याच्यात काहीतरी धान्य आहे. अजून याच्यात काहीतरी असंच जुनं मटेरियल आहे, आपण बघू शकता. आणि इथं आमचा आजीबाईंचा माठ आहे. इथं काहीतरी लोखंड आहे. आजीबाईंचा हंडा ठेवायचं स्टँड आहे, आपण बघू शकता. हे हंडा ठेवायचं स्टँड आहे. आजीबाईंच्या असे याच्या कशाची बादली म्हणतात त्याला, पितळाची बादली. त्याच्यात असंच काहीतरी हे आहे सामान. आजीबाईंचा ह्यो डब्बा आहे. ह्याच्यात काय बघू आपण. आजीबाईंच्या डब्यात काहीच नाही आहे. काहीतरी बी भरण असं बहुतेक बघत आहे. आणि ह्या आजीबाईंच्या बरण्या. ह्या आजीबाईंच्या बरण्या मी आत्ता मोकळे केल्या. त्याच्यात कुरडया मिरच्या वगैरे होत्या, काळ्या झालेल्या होत्या आणि कुरडया बी काळ्या झालेल्या होत्या. आम्ही टाकून दिल्या. आणि आजीबाईंना असं जेवणाबरोबर काहीतरी खायला लागायचं, त्याच्यामुळे आजीबाई असं पापड वगैरे इकडल्या घरात असं भरून ठेवायच्या आणि जेवण करायच्या वेळेस असं भाजून खायच्या. आणि आता काहीच नाही ठेवलं. इथं आजींचे गोणी 1.5 गोणी भांडे होते, ते सगळ्या तिकडल्या घरात नेलेले आहेत. आणि हा डब्बा असं आजींचं इथं राहायचं सगळं. आता काहीच नाही आहे ह्या घरात. असं ह्या पद्धतीने हे घर मोकळे. त्यांच्या भिंती तर इतक्या रुंद असतात बघा तुम्ही. भिंती हे दरवाजा आहेत का, हे दरवाजा चौकट आणि पुढं परत आहे दरवाजा होऊन पण भिंत. आणि हो का इकडं इतकी रुंद भिंत. आणि ही मध्ये नंतरून गट्टूची भिंत घातलेली आहे, त्याच्यामुळे ही बारीक आहे. पण इतक्या रुंद भिंतींचं घर आहे. आणि मातीचं असल्यामुळे आता खूप जुनं झालंय आणि ते असं पडत चाललंय. आता नवीन घर असल्यामुळे याला काय आम्ही आता सारवत नाही. पण माझं लग्न झाल्यावर 2-4 वर्ष याला असं मस्त मातीचा असा इथं ह्यासा असा लेप द्यायचा. मग असं हे चुना पुना कलर कालवायचा आणि मग त्याचा पोचारा द्यायचा, असं राहायचं. आणि ह्या घरात जर आलं ना, इतका सुंदर मातीचा वास येतो. वाटतं हे जुनं घर, पण इतका मस्त वास येतो ह्या घरात, एकदम भारी वास येतो. असंही आमचं जुनं घर आहे. आणि पाडायचं होतं पण माझ्या मिस्टरांनी काय पाडून दिलं नाही. म्हणले राहू द्या, आपण नंतर पाडूया. थोडं गळायला वगैरे लागलेलं आहे. पावसात थोडंसं गळतं. आता सध्याला पाऊस चालू आहे पण बघा सगळं कोरडं आहे. थोडंफार कुठंतरी हुकाच्या ठिकाणी ते गळतं. आणि इकडं आमचं राहतं घर आहे. घोसाळ्याचा माल तोडलेला आहे, आम्ही इथं आणून टाकलेला आहे. आणि इकडं आमचं राहतं घर आहे. हे कधीतरी मी तुम्हाला निवांत दाखवेल. आपण आमचं जुनं घर कसं वाटलं हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. याच्यामध्ये हिला काय सापडले आपण बघूया. यामध्ये सापडलेलं आहे कुंकू. एवढं सगळं कुंकू सापडलंय. यामध्ये बी सापडलंय. कसले ग, घोसाळ्याचं बी का? असं एवढं सगळं या घोसाळ्यात सापडलेलं आहे. आणि इथं आजींची चूल होती ना, इथं आम्ही आता आमची आत्ताची गिरण ठेवलेली आहे. कारण तिकडं सगळं पांढरं होतं म्हणून गिरण आत्ता इथं आणून ठेवलेली आहे. तर चला बाय. हे घर आणि ह्या घराचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल
तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही ज्या घरात राहतो त्या घराचाही मी व्हिडिओ बनवेल आणि तुमच्यापर्यंत पाठवेल. तोपर्यंत बाय.